नमस्कार मित्रांनो, नर्सिंग सर्वांचं स्वागत आहे। आज आपण परत एकदा JNM सेकंड इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया। याच्या आधी 2009-8चा पेपर बघितला, आता 2009चा पेपर बघूया। मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1। चला तर सुरुवात करू याच्या व्हिडिओला। त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा। चला तर सुरुवात करू याच्या क्वेश्चन पेपरला। 15 जूनचा पेपर आहे 2009चा। वैद्य शल्यचिकित्सा शुश्रूषा म्हणजेच मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1। 75 मार्काचा पेपर असतो पूर्ण। प्रश्न पहिला आहे, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। यात पहिला आहे, हृदयास मसाज केल्याने प्रामुख्याने आढळणारा विपरीत परिणाम। तर यात ब येणार, बरगंड्याचा अस्थिभंग। ठीक आहे, पहिल्या याच्यात ब येणार। ठीक आहे, फ्रॅक्चर ऑफ रिब्स। तसंच दुसरं बघा, हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे मूत्रपिंडाच्या पेल्विसचे प्रसारण। याच्यात पण ब येणार। तसंच तिसरं बघा, रक्तातील संपूर्ण बिलिरुबिनचे स्वाभाविक प्रमाण 0.1 ते 1.0 mg। ठीक आहे, 100 मिलीग्राम एवढा असते, मिलीलीटर एवढा असते। तर यात अ येणार। ठीक आहे, तसंच चौथं बघा, यकृतामध्ये ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्याच्या क्रियेला ग्लायकोजिनोलायसिस म्हणतात। ठीक आहे, तर यात ब येणार। तसंच पाचवं बघा, ही एक मायस्थेनिया ग्रेव्हिस ह्या आजाराच्या उपचार पद्धत आहे। तर यात प्लाझ्मा फेरेसिस येणार। ठीक आहे, अ येणार यात। तसंच आपण प्रश्न पहिला बला सुरुवात करूया, योग्य जोडा लावा। तर पहिला आहे अ मधला क्रॉस डिसीज। तर याचा आन्सर येणार ड, मोठे आतड्याचे दाह। तसंच हेमोथोरॅक्स, तर याला दुसरं येणार, हेमोथोरॅक्सलाच बस येणार। ठीक आहे, प्युरल पोकळीत रक्त जमा। तसंच तिसरं बघा, ॲक्यूट पॅनक्रियाटिस, तर याला ई येणार, सीरम अमायलेस प्रमाण वाढ। तसंच गाऊट, तर याला प्युरिन चयापचयात बिघाड येणार। ठीक आहे, अ येणार। तसंच मेंदूजर, तर याला कर्निस चिन्ह येणार। ठीक आहे, तसंच चुकी बरोबर बघूया। पहिला आहे, कुत्रा चावल्यावर इंजेक्शन रॅबिपुर हे प्रतिबंधक म्हणून वापरतात। बरोबर आहे। ठीक आहे, तसंच दुसरं बघा, स्वादू पिंडाच्या आजाराचे निदान करण्याकरिता बेरियम मिलचा सल्ला दिला जातो। तर हे चूक आहे। याचं स्पष्टीकरण मी खालीप्रमाणे दिलं आहे, तर वाचून घ्या। तसंच तिसरं बघा, ब्रॉन्कियल अस्थमा हा अलर्जीमुळे होतो। तर बरोबर आहे। तसंच चौथं बघा, एक्सरे KUB ही तपासणी मोठ्या आतड्याच्या आजारासाठी निदानासाठी करतात। तर चूक आहे। तसंच बघा, पाचवं, लेफ्ट वेंट्रिकल फ्लेअर हार्ट फेल्युअरमध्ये सामान्यतः खोकला हे लक्षण असते। तर बरोबर आहे। तसंच बघूया कुठले क्वेश्चन पेपर आलेले आहे। प्रश्न दुसरा बघा, फरक स्पष्ट करा। कोणतेही तुम्हाला 2 लिहायचे, 10 मार्काला असते, 5-5 मार्काला, 4पैकी तुम्हाला 2च लिहायचे आहे फक्त। त्यात तुम्हाला पहिला प्रश्न येणार आहे, डायबेटिक मलायटिस आणि डायबेटिक इन्सिपिडस, हे पण लिहू शकता जर येत असेल तर। दुसरा आहे हायड्रोनेफ्रोसिस आणि प्रोनोफ्लोरेसिस, तर हे पण लिहू शकता जर तुम्हाला येत असेल तर। तिसरा आहे कोलेलिथियासिस आणि कोलेसिस्टायटिस, ते पण लिहू शकता। चौथा आहे टेन्शन हेडेक आणि मायग्रेन हेडेक, तर तुम्हाला या 4पैकी 2 लिहायचे आहे। याचे आन्सर मी खालीलप्रमाणे दिले आहे, तर बघून घ्याल। तसंच प्रश्न बघा तिसरा, टिपालिया, कुठलेही 4 लिहायचे, 5-5 मार्काला 4 असणार।
पेप्टिकल्चरवरील आहार लिहायचे तुम्हाला. अंडर वॉटर सील ड्रेनेज लिहायचं. ऑपरेशन थिएटरमध्ये परिचारिकेच्या भूमिका लिहायचं. फ्युमिगेशन लिहायचे. डिजिटलायझिटीस लिहायचं. ठीक आहे, कुठलेही 4च लिहायचे पॅक्सपैकी. तसंच प्रश्नाचा होता बघा. श्री जॉन 60 वर्षाच्या गृहस्थ, उजव्या बाजूला लोळेपणा व बेशुद्ध अवस्थेमध्ये ICU अतिदक्षता विभागामध्ये दाखल झालेले आहे. त्यांचे रोगनिदान सेरिब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट CVA असे केलेले आहे. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. तर त्यात तुम्हाला CVM होण्याची कारणे लिहायचे. 2 मार्काला आहे. CVMमध्ये आढळणारी चिन्ह लक्षणे यादी लिहायची आहे. 3 मार्काला विचारलेलं आहे. श्री जॉनची करण्यात येणाऱ्या तपासण्या व चाचणी लिहायचे, ते पण 2 मार्काला विचारलं आहे. ग्लासकोमा स्केलबद्दल थोडक्यात लिहायचं तुम्हाला. तसंच 5वं आहे श्री जॉन यादी वैद्यकीय शुश्रूषा व्यवस्थापन सविस्तर लिहायचं आहे. 5 मार्काला लास्टवाला क्वेश्चन विचारलेला आहे. तसंच किंवा पण दिलेलं आहे तुम्हाला. एकदा परत सांगते, किंवा दिलेलं असेल तर तुम्हाला वरचे 5 लिहायला लागेल किंवा खालचे 5 लिहायला लागेल. तुम्ही एकमेकात लिहू शकत नाही. या तर वरचे लिहा, नाहीतर खालचे लिहा. ठीक आहे. तसंच किंवामध्ये बघा, श्रीमती नंदा हा 63 वर्षाचा गृहिणीला दम्याचा विकार, ब्रॉन्काली अस्थमा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. खाली प्रश्नाची उत्तर लिहा. तसंच पहिलं तुम्हाला दम होण्याची विविध कारणे लिहायची आहे. 2 मार्काला आहे. दम्याची चिन्हे लक्षण लिहायचं. 3 मार्काला आहे. तसंच तिसरं बघा, टेटस अस्थमॅटिक या रोगासाठी आवश्यक तपासण्या, चाचण्या व औषध उपचार याविषयी लिहा. ते पण 3 मार्काला आहे. तसंच 4थं, श्रीमती नंदा यांची परिचर्या शुश्रूषा लिहा. 4 मार्काला लिहायचं आहे. तसंच 5वं, श्रीमती नंदा यांना आरोग्य सल्ला कायदा, तर ते पण लिहायचं 2 मार्काला. ठीक आहे. 5वा प्रश्न बघा. श्री राजेश 45 वर्षाचे गृहस्थ, भाजी विक्रेते असून त्यांना उजव्या बाजूला कंबर दुखण्याचा जुनाट विकार आहे. डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे व त्यासाठी शस्त्रक्रिया करावयाची आहे. याविषयी खालील प्रश्नाची उत्तरे द्या. तसंच पहिलं आहे, मूत्रपिंड काढून टाकण्याची कोणकोणती सूचक कारणे आहेत. ठीक आहे, ते लिहायचं 2 मार्काला आहे. तसंच शस्त्रक्रियेपूर्वी कोणकोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे, 2 मार्काला आहे. ते लिहायचं तुम्हाला. श्री राजेश यांची शस्त्रक्रियापूर्वी परिचर्या व्यवस्थापन लिहायचं आहे. 3 मार्काला. श्री राजेश यांची शस्त्रक्रियानंतर शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचं आहे. 3 मार्काला. तसेच 5व्या, शस्त्रक्रियेनंतर कोणकोणत्या विपरीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे, ते लिहायचं आहे. तसंच 6वं पण, रुग्णालयात घरी जाताना आरोग्याविषयी काय सल्ला द्याल, ते लिहायचं आहे. तर मी तुम्हाला प्रश्न 5वा, प्रश्न 4था याचे आन्सर खालीलप्रमाणे दिलेले आहे. कशा प्रकारे लिहायचे ते बघून घ्याल तुम्ही एकदा. ठीक आहे, आणि नोटबुकमध्ये उतरवा. कशा प्रकारे लिहायचं ते समजून घ्या. ठीक आहे. तसेच पहिला प्रश्न बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे, रिकामे जागायचं आहे. हे पहिलं उत्तर दिलेलं आहे, त्याच्या खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तसंच जोडाजुळवा पण सेम तसंच केलेलं आहे. स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. तर वाचून घ्या. स्पष्टीकरण वाचणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजलं तर पाहिजे कशासाठी येते, काय ते का जोडायला लागतं. तसंच चुकी बरोबर पण वाचून घ्या. वरती तर आन्सर सांगितलेलं आहे, पण तुम्ही खाली पण बघून घ्या. तसंच फरक स्पष्ट करा. स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप महत्त्वाचे पॉईंट आहे, वाचून घ्याल तुम्ही. प्रश्न क्रमांक 2 आहे, फरक स्पष्ट करा. मधुपेय. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तसंच दुसरा फरक आहे हायड्रोनेफ्रोसिस आणि पायनोफ्रोसिस यातील फरक. हायड्रोनेफ्रोसिसचे पॉईंट आहे आणि हे पायनोफ्रोसिसचे पॉईंट आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच प्रश्न फरक 3 बघा, पित्ताशयातील दगड आणि पित्ताशयातील दाह. ठीक आहे.
लिहून घ्या. चौथा टेन्शन डोकेदुखी आणि मायग्रेन यातील फरक. टेन्शन डोकेदुखी आणि मायग्रेन. ठीक आहे. फरक कसे माहिती आहे लिहायचे ते माहिती आहे ना तुम्हाला, तर तसे लिहून घ्याल तुम्ही. ठीक आहे. प्रश्न तिसरा बघा. टिपा लिहा आहे तुम्हाला कोणतेही 4 पेप्टिक अल्सरमधील आहार त्याचे टिप आहे, लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच दुसरं बघा. अंडर वॉटर सी ड्रेनेज लिहून घ्या. खूप महत्त्वाचं आहे, कोणाकोणाला याचा आन्सर मिळत नाही, तर तुम्ही लिहून घ्या कसं लिहायचं ते. टिपा लिहा आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच तिसरं बघा. तिसरा प्रश्न बघा. टिपाल्यामधला ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सिंगची भूमिका हे पण लिहून घ्या. रोल ऑफ नर्सेस इन ऑपरेशन थिएटर. स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून पण लिहू शकता तुम्ही. तसंच चौथं बघा. फ्युमिगेशन. ठीक आहे. तसंच पाचवं त्याच्यातलंच डिजिटलाइज. हे महत्त्वाचे मुद्दे आहे टिपा लिहायचे, तर बघू घ्या. ठीक आहे. टिपा दिलेल्या आहे, टिप पण वाचून घ्या आणि बरोबर लिहून घ्या स्पष्टीकरण. प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा कसं लिहायचं ते पण बघून घ्या. ठीक आहे. 2-2 मार्काला आहे. इथं लिहिलेलं आहे स्पष्टीकरण पण. क्वेश्चन समजत नसेल तर वाचून लिहा. हा इथं लिहिलेलं आहे CVA ची कारणे लिहा. कारणे 2 मार्क. ठीक आहे. कारणे दिलेलं आहे बघा, हे लिहून घ्या. 2 मार्कासाठी आहे. थोडंसं स्पष्टीकरण देऊन लिहून घ्याल तुम्ही. दुसरं त्याच्यातलं 3 मार्काचं. ठीक आहे. तिसरं तपासण्या. वरचा क्वेश्चन पेपर बघून घ्या आणि त्याच्या खाली आन्सर लिहा. ठीक आहे. तिसरं त्याच्यातलं 2 मार्कासाठी. तसंच चौथं बघा. क्लासोमा स्किल 3 मार्कासाठी आहे. प्रश्न चौथ्यामधला आहे, तिसरावाला चौथावाला प्रश्न. ठीक आहे. तसंच 5 बघा. हे 5 मार्कासाठी आहे. पॉईंट दिलेले लिहून घ्या तुम्ही. किंवा मधला पर्याय सूत्रेंदा ब्रोंकल अस्थमाचं केस स्टडी. ब्रोंकल अस्थमा एटियोपॅथॉलॉजी. स्क्रीनशॉट. तसंच त्याच्यातलं दुसरं क्वेश्चन. तसंच तिसरं अस्थमॅटिक तपासणी आणि व्यवस्थापन. ABG आम्लप्रसाद गॅस विश्लेषण PR हे तपासणे आहे. त्यातल्या छातीचे एक्सरे व्यवस्थापन, ऑक्सिजन थेरपी, नेब्युलायझेशन, ब्रॉन्कोडायलिसिस, IV स्टेरॉइड, नियंत्रित व्हेंटिलेशन. ठीक आहे. व्हेंटिलेशन जे हॉस्पिटलमध्ये काम करत असतात त्यांना माहीत आहे व्हेंटिलेशन म्हणजे काय असतं. एक मशीन असते ज्यात त्यांना ऑक्सिजन पुरवला जाते. जर त्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास झाला तर, म्हणजे ओटून 2 प्रकारचे ऑक्सिजन असतात. तसंच चौथा क्वेश्चन बघा. नर्सिंगची काळजी. हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे. नर्सेस कशा प्रकारे काळजी घेतात. प्राथमिक काळजी, श्वासमार्ग काळजी मुक्त करणे, ऑक्सिजन सप्लाय, मॉनिटरिंग, SpO2, हृदयगती, श्वासोच्छ्वास दर, औषध दे, नेब्युलायझेशन, वेळेवर द्या, IV लावून देखरेख, सामान्य काळजी, आरामदायक स्थिती, हाय फॉलोअर्स पोझिशन, भावनिक आधार. ठीक आहे. तसंच 5 बघा. आरोग्य शिक्षण 2 मार्काला आहे. ट्रिगर्स टाळणे, धुळाचा संपर्क टाळणे. काय आरोग्य शिक्षण द्याल ते आहे. ठीक आहे. खालील महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे ते वाचून घ्या आणि टिप पण दिलेली आहे. प्रश्न 5 बघा. 20 मार्काला आहे. प्रश्न 5 बरोबर लिहून घ्या. त्याच्यातलं पहिलं बघा. प्रश्न 5 नेफ्रोक्टॉमीची शस्त्रक्रियेची इंडिकेशन लिहायचे तुम्हाला. तर दिलेले आहे
ते लिहून घ्या. ठीक आहे. तसंच दुसऱ्या शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणाऱ्या तपासण्या इथं दिलेल्या आहे, लिहून घ्या. खूप लोकांना माहीत नाही किंवा कुठे शोधून पण सापडून मिळणार नाही, तर लिहून घ्या. ठीक आहे. तिसरा, शस्त्रक्रियेपूर्वी नर्सिंग व्यवस्थापन, शारीरिक तपासणी. ठीक आहे. त्यातलं चौथं, वरचा स्क्रीनशॉट काढून घ्या. शस्त्रक्रियेनंतरची नर्सिंगची व्यवस्थापन. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून त्रास असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पण बघू शकता. शस्त्रक्रियेनंतरचे व्यवस्थापन पण दिलेलं आहे. तातडीची काळजी, जीवनचिन्ह, प्रत्येक BP, SP, ओटो तपासणी वगैरे. प्रश्न पाचवा प्रश्न 3 गुणसाठी आहे. लवकर गुंतागुंत, रक्तस्राव. ठीक आहे. तसंच प्रश्न 6वा, डिस्चार्जच्या वेळी आरोग्य शिक्षण. ठीक आहे. महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे, वाचून घ्या. इम्पॉर्टन्स आहे तुमच्यासाठी. ओके, तर काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. याच्यानंतर आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2 आणि JNM फर्स्ट इयरचा क्वेश्चन पेपर बघू. कर्नाटक साईडचा. महाराष्ट्र साईडचा पण बघूया. 2021मध्ये तर पेपर झालेला, कर्नाटकमध्ये झाला तो बघून घ्या. JNM फर्स्ट इयर आणि JNM सेकंड इयरचा. चला तर मित्रांनो, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.